कारण पैसा कोणाकडे नसतो, खूप लोकांकडे पैसा असतो, म्हणून मग ते सक्सेसफुल असतात का? सक्सेसच्या डेफिनेशन मध्ये माझ्या तरी पॉप्युलॅरिटी बसत नाही. पॉप्युलर खूप लोक असतात म्हणून ते सक्सेसफुल असतात का? पेज 3 वर फोटो येणं म्हणजे सक्सेसफुल आहे असं मला वाटत. माझ्या दृष्टीने सक्सेसचा जी डेफिनेशन आहे ती ही आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याचं एक प्लॅनिंग केलेलं आहे, त्यात करण्यामध्ये तुम्हाला एक प्रकारचा फ्रीडम आहे. त्या फ्रीडम नुसार तुम्ही तुमचे सगळे पर्याय तुम्ही निवडलेले आहेत आणि ती करून तुम्ही तुमचं ऑब्जेक्ट मिळवलेलं आहे, त्याचा जो आनंद आहे दॅट इज सक्सेस. त्याच्यामध्ये पैसे मिळाले तर दॅट इज बाय प्रॉडक्ट. कारण एखादं अचीव केलं की पैसे मिळतातच. पैसे काय नोकरी केली की मिळतात. आजकाल तुम्ही बाहेर गेलात तर साईटवर काम करणाऱ्या गवंड्याला पण 1000 रुपये पर डे. प्रश्न तो नाही, पैसे मिळतात. आणि कारण पैसाचे पुढे व्हॉल्यूमचा प्रश्न निर्माण होतो. किती व्हॉल्यूम म्हणल्यानंतर पैसा तुम्ही म्हणणार की सक्सेस, तर देयर इज नो लिमिट टू इट. पासबुकामधले शून्य किंवा तुमच्या वेल्थ मधले शून्य इज नॉट अ सक्सेस. तुम्ही जे करू इच्छिला होता ते केल्यानंतर काय तुमच्या मनामध्ये आनंद निर्माण झालाय का, तुम्हाला खरंच आनंदी वाटतंय का, तेव्हा ते सक्सेस आहे. मग ते कदाचित असंही असेल की तुम्ही छोटीशी घरातली एखादी गोष्ट, एखादी खिडकी साफ केली आहे किंवा खिडकीचे काच साफ केली आहे आणि तुम्हाला आनंद झालाय, इट इज सक्सेस. सक्सेस इज नॉट समथिंग लाईक गेटिंग नोबेल प्राइज एव्हरी टाइम. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही केलेल्या प्लॅन प्रमाणे तुम्ही तुमच्या स्वतःच्या फ्रीडम नुसार सिलेक्ट केलेले जे टूल्स आहेत त्या टूल्सचा वापर करून तुम्ही जीवनामध्ये तो आनंद मिळवला असेल तर ते सक्सेस आहे असं मला वाटतं. टेकिंग फॉरवर्ड व्हॉट ही सेड, आय फुल्ली अग्री विथ हिम. बघा कसं आहे, परत तुम्हाला तुमचा तोच प्रश्न की कॉर्पोरेट मध्ये सक्सेसफुल आणि स्वतःच्या जीवनात सक्सेस म्हणजे काय. अगेन तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं ग्रूमिंग होतं किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं अपडेटमेंट होतं लाईफमध्ये